हॅलो फ्रेंड्स, बऱ्याच काळानंतर आता आपण परत अभ्यासाकडे बोलतोय. आपल्या मध्यंतरी जरा लॅपटॉप बाहेर असल्यामुळे मी लेक्चर्स टाकली नाहीत. एक्स्ट्रीमली सॉरी. आता सुरू करतोय आपण जॉमेट्री सेकंड चॅप्टर, पॅरलल लाईन्स. Parallel lines, the lines which are coplanar and do not intersect each other are called parallel lines. कोणत्याही दोन लाईन पॅरलल असण्यासाठी दोन अटी गरजेच्या आहेत. पहिल्यांदा त्या कोप्लेनर म्हणजे एकप्रतलीय पाहिजेत, एकाच प्रतलामध्ये पाहिजेत. अँड डू नॉट इंटरसेक्ट इच अदर, आणि एकमेकांना इंटरसेक्ट करणाऱ्या नसल्या पाहिजेत. समजा आपल्याला आकृती काढायची झाली तर आपण असं एक प्लेन काढलं आणि या प्लेन मध्ये दोन जर लाईन अशा दाखवल्या ज्या एकमेकींना इंटरसेक्ट करणार नाहीत, तर दोज आर द पॅरलल लाईन्स. इथं लाईन एल पॅरलल लाईन एम असं म्हणता येईल. ही झाली डेफिनेशन, ही शिकलेला तुम्ही आधी. आता या चॅप्टर मध्ये आपल्याला पॅरलल लाईनचे इतर काही गोष्टी पाहिजे आहेत. अँगल्स फॉर्म बाय द टू पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल. टू लाईन्स पॅरलल आहेत, कोणते दोन लाईन आणि ते एक ट्रान्सव्हर्सल जर घेतले आपण, इथं लाईन एल आणि एम आहेत आणि एन ही त्यांची ट्रान्सव्हर्सल आहे. असं जर असेल तर एकूण 8 अँगल तयार होतात. ए बी सी डी ई एफ जी एच अशी नावे यांना दिलेली आहेत. तर यांनी तयार होणाऱ्या 4 जोड्या कोणत्या आहेत त्या पाहू आपण. इन द गिवन फिगर, लाईन एन इज द ट्रान्सव्हर्सल ऑफ द लाईन एल अँड एम. इथं ही जी लाईन आहे याला ट्रान्सव्हर्सल म्हणतात, छेदिका म्हणतात एल आणि एम ची. पेअर्स ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. इथं पाहता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय, ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असणारे आणि दिलेल्या दोन लाईनच्या वर किंवा खाली असणारे. इथं पाहता लाईन ए आणि ई हे दोन अँगल आहेत, या ट्रान्सव्हर्सलच्या लेफ्ट साईडला आहेत आणि या रेषांच्या वरच्या बाजूला आहेत. ही ए आणि ई पहिली जोडी. दुसरी बी आणि एफ, त्याच्या राईट साईडला इथं बी आणि एफ हे दिलेले आहेत. त्यानंतर डी आणि एच, इथं खालच्या बाजूला जर पाहिलं तुम्ही तर ही डी डबल करतो मी आणि एच, हे जे दोन आहेत तयार झालेले हे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत. तसंच सी आणि जी असे करस्पॉन्डिंग अँगलच्या जोड्या आपल्याला म्हणता येईल. ही झाले पेअर ऑफ करस्पॉन्डिंग अँगल्स. आता सेकंड पेअर पाहतोय आपण, पेअर्स ऑफ अल्टरनेट इंटिरियर अँगल्स. अल्टरनेट इंटिरियर अँगल तुम्ही जर पाहिले तर या ट्रान्सव्हर्सलच्या अपोजिट साईडला असणारे आणि या दोन लाईनच्या आतल्या बाजूला असणारे, इंटिरियर म्हणजे आतल्या बाजूला असणारे डी आणि एफ हे इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. तसंच सी आणि ई ही सुद्धा जोडी इंटिरियर अल्टरनेट अँगल्स आहेत. पेअर ऑफ अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स. आता अल्टरनेट मधला दुसरा जो टाईप आहे एक्सटिरियर म्हणजे बाहेरचे. इथं पाहताय तुम्ही हा जो बाहेरचा आहे ए आणि त्याच्या अपोजिट साईडला इकडे बाहेरचा असणारा जी. ए आणि जी हे अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स आहेत. तसंच बी आणि एच हे सुद्धा अल्टरनेट एक्सटिरियर अँगल्स आहेत. आता आपल्याला पाहिजेत इंटिरियर अँगल्स ऑफ द सेम साइड. ट्रान्सव्हर्सलच्या एकाच बाजूला असणारे इंटिरियर अँगल्स. ही ट्रान्सव्हर्सल आहे, तिच्या एकाच बाजूला हा डी आणि ई ही जोडी आहे. तसंच सी आणि एफ ही दुसरी जोडी आहे. यांना इंटिरियर अँगल्स असं म्हणतो आपण. हे सगळं 8वीला तुम्हाला झालेलं आहे. परत एकदा ही रिव्हिजन आहे. आता आपल्याला थेरम पाहिजे पुढचं, इंटिरियर अँगल थेरम. काय सांगते थेरम पहा. इफ टू पॅरलल लाईन्स आर इंटरसेक्टेड बाय अ ट्रान्सव्हर्सल, then the interior angles on the either side of the transversal are supplementary. समजा ही एम आणि एल, एल आणि एम या पॅरलल लाईन्स असतील, एन ही ट्रान्सव्हर्सल असेल, तर हे जे इंटिरियर अँगल तयार झालेले आहेत, अँगल ए आणि अँगल बी, हे सप्लिमेंटरी असतात. म्हणजे या दोघांची बेरीज 180 असते. तसंच सी आणि डी या दोघांची बेरीज 180. गिवन काय दिले आपल्याला, लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन एन इज अ ट्रान्सव्हर्सल. Angle A and angle B are interior angles formed on one side of the transversal, and angle C and angle D are interior angles formed on other side of the transversal. You have to show to prove angle A plus angle B is equal to 180 degree and angle C plus angle D is equal to 180 degree. आता नीट लक्ष द्यायला इनडायरेक्ट प्रूफ आपल्याला वापरायचं आहे. कसं वापरता येईल? 3 possibilities arise regarding the sum of the measures of angle A and B.
पहिल्यांदा ए आणि बी चा विचार करू. ए आणि बी च्या यांच्या बेरजेबाबत 3 शक्यता असू शकते. पहिली शक्यता, ए आणि बी ची बेरीज 180 पेक्षा लहान असेल, किंवा दुसरी शक्यता, ए आणि बी ची बेरीज 180 पेक्षा मोठी असेल, किंवा ए आणि बी यांची बेरीज 180च असेल. या 3 पेक्षा वेगळी शक्यता असू शकणार नाही. मी परत एकदा सांगतो, अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180 डिग्री, और अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180 डिग्री, और अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. आता या 3 शक्यता आहेत, त्यातली ही पहिली आणि दुसरी शक्यता ही खोटी आहे ठरवायचं, म्हणजे तिसरी बरोबर सत्य होईल जे आपल्याला दाखवायचं. पहिल्यांदा आता लेट अस अज्युम द पॉसिबिलिटी अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 इज ट्रू. समजा आपण हे सत्य मानलं, अँगल ए प्लस अँगल बी लेस दॅन 180. बघा इथं ए आणि बी 180 पेक्षा लहान आहेत, म्हणजे काय रे, साधारणपणे हे ॲक्यूट अँगल्स असणार आहेत. जर ॲक्यूट अँगल असतील, असे जर लाईन काढली आपण आणि हे जर ॲक्यूट अँगल असतील, हे ए आणि बी, तर आपल्याला असं म्हणता येईल या 2 लाईन पुढे वाढवल्यानंतर एकमेकांना इंटरसेक्ट करतील. त्या तिथं पुढे दिलेलं आहे पाहता, let us assume the possibility a plus b is less than 180 is true. Then according to the Euclid's postulate, Euclid's postulate प्रमाणे, if the line and L and M produced will intersect each other on one side of the transversal where A and B are formed. पहा, A आणि B हे जर 180 पेक्षा लहान असतील, म्हणजे ॲक्यूट अँगल असतील, तर या लाईन पुढे वाढवल्यानंतर एकमेकांना इंटरसेक्ट करतील. पण आपल्याला L आणि M पॅरलल दिलेले आहेत. बट लाईन एल अँड लाईन एम आर पॅरलल लाईन्स, म्हणजे आपलं ॲझम्पशन आहे ते रॉंग आहे. आपण जे गृहीत धरलंय हे पहिलं, हे चुकीचं आहे. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज लेस दॅन 180 इज इम्पॉसिबल. ही पहिली मिळाली आपल्याला, ही पहिली शक्यता आपल्याला इम्पॉसिबल आहे, अशक्य आहे. आता दुसरी शक्यता अशक्य दाखवायची. नाउ लेट अस अज्युम दॅट अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180. 180 पेक्षा मोठे हे सत्य मानलं आपण. तर तुम्ही बघा त्या आकृतीमध्ये परत, ए आणि डी यांची बेरीज किती आहे रे, 180 आहे. तसंच बी आणि सी यांची बेरीज पण किती आहे, 180. जर हे दोन 180 पेक्षा मोठे असतील, तर हे दोन आहेत यांची बेरीज आहे ही 180 पेक्षा लहान असणार आहे, डी आणि सी. जर हे लहान असतील तर परत या 2 लाईन जर वाढवल्या तर ते इंटरसेक्ट करतील. पण आपल्याला एम आणि एल या पॅरलल लाईन दिलेल्या आहेत, म्हणजे सेकंड अझम्पशन सुद्धा आपलं रॉंग आहे, चुकीचं आहे. तेच पुढे दिले पहा, अँगल ए प्लस अँगल डी 180 अँड अँगल सी प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180, अँगल्स इन लिनियर पेअर. इथं इज इक्वल टू पाहिजे. इज इक्वल टू तो साइन पाहिजे. angles in linear pair. Therefore, angle A plus B plus C plus B is equal to 180 plus 180 360 असं म्हणता येईल आपल्याला. याच्यामध्ये फक्त C आणि D हे जर ठेवले तर A आणि B राईट साईडला जाता येईल. राईट साईडला गेल्यानंतर ते निगेटिव्ह होतील, निगेटिव्ह A प्लस B. आता इथं पहा, A आणि B यांची बेरीज आपण काय मानली, 180 पेक्षा जास्त. समजा ही 180 पेक्षा जास्त असेल तर 360 मधून 180 पेक्षा जास्त वजा केले तर या सगळ्याची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू 180 पेक्षा कमी असणार आहे. पाहता, इफ अँगल ए प्लस अँगल बी ग्रेटर दॅन 180, जर ए आणि बी 180 पेक्षा जास्त, समजा 200 धरले आपण, 200 धरले तर 360 मधून 200 गेले 160 होतील, जे 180 पेक्षा लहान असणार आहे. म्हणजे हा जो आता दाखवलाय मी ब्रॅकेट, हा काय असणार आहे, 180 पेक्षा लहान असणार आहे. म्हणजेच अँगल सी प्लस अँगल डी इज लेस दॅन 180. आता जर सी आणि डी 180 पेक्षा लहान असतील तर त्या लाईन वाढवल्यानंतर एकमेकांना छेदतील. इन दॅट केस लाईन एल अँड एम आर प्रोड्युस्ड विल इंटरसेक्ट ईच अदर ऑन द सेम साइड ऑफ द ट्रान्सव्हर्सल वेअर सी अँड डी आर फॉर्म, बट लाईन एल पॅरलल लाईन एम गिवन. देअरफॉर अँगल ए प्लस अँगल बी इज ग्रेटर दॅन 180 इज इम्पॉसिबल. त्यामुळे दुसरी शक्यता ही इम्पॉसिबल आहे, म्हणजेच तिसरी पॉसिबल आहे.
Therefore, the remaining possibility a plus b is equal to 180 is true, जे आपल्याला दाखवायचं आहे. जर a plus b 180 असेल तर c plus d सुद्धा किती असणार आहे 180 आपल्याला दाखवता येईल. ही इंटिरियर अँगल टेस्ट आहे. खरं म्हणजे मोठ्या प्रश्नांमध्ये हे पूर्वी प्रश्न कंपल्सरी विचारले जायचे. आता तुमचा सिलेबस खूप सोपा केलाय. आता या वर्षी परत त्या कोविडमुळे आणखीन जे टर्म सेमिस्टर वगैरे सोपे होतील, त्यामुळे एवढं मोठं थेरम तुम्हाला विचारलं जाणार नाही. पण इंग्लिश मिडियमला हे थेरम आहे ते विचारलं जातं. सीबीएसईच्या सिलेबसमध्ये सुद्धा हे थेरम विचारलं जातं. मी आता हे चांगलं एक्सप्लेन केलेलं आहे, घेऊन घ्या आणि चांगलं पाठांतर करा या थेरम. आता यावर आधारित दुसरी थेरम ही विचारतील तुम्हाला, करस्पॉन्डिंग अँगल थेरम. काय सांगते थेरम? द corresponding angles formed by the transversal of the two parallel lines are equal measure. जर या दोन लाईन पॅरलल असतील, ही ट्रान्सव्हर्सल असेल, ते जे करस्पॉन्डिंग अँगल्स आहेत ए आणि बी हे इक्वल आहेत हे दाखवायचे. ए आणि बी इक्वल दाखवायचे. त्यासाठी हा अँगल आपण सी घेतलेला एक एक्स्ट्रा. गिवन लाईन एल अँड एम पॅरलल लाईन एम अँड लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल, अँगल ए इज इक्वल टू अँगल बी दाखवायचे आपल्याला. प्रूफ ए प्लस सी 180. तुम्ही बघा इथं ए प्लस हा जो सी आहे डबल केलेला हा 180 असेल. का रे? अँगल्स इन लिनियर पेअर. अँगल बी प्लस अँगल सी 180. बी आणि सी 180 आहे. इंटिरियर अँगल टेस्ट आताच आपण पाहिली. देअरफॉर आपल्याला असं म्हणता येईल राईट साईड सारखी आहे, म्हणजे ही लेफ्ट साईड सारखी असणार आहे. अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. यामधून दोन्ही सी जर आपण मायनस केले तर अँगल ए इज इक्वल टू अँगल बी जे आपल्याला दाखवायचं आहे. अतिशय सिंपल प्रूफ आहे एकदम. हे तुम्हाला 2-3 मार्काला विचारलं जाईल. अल्टरनेट अँगल थेरम. आता अल्टरनेट अँगल थेरम पाहिजे आपल्याला. द अल्टरनेट अँगल फॉर्म बाय द ट्रान्सफर्स ऑफ द टू पॅरलल लाईन्स आर इक्वल मेजर. समजा ही लाईन एल आणि एम पॅरलल आहे, हे ट्रान्सफर्सल आहेत, तर हे तयार होणारे अल्टरनेट अँगल्स आहेत डी आणि बी. हे इक्वल आहे. डी इज इक्वल टू बी दाखवायचे आपल्याला. आपण सी हा एक एक्स्ट्रा अँगल इथं नाव देऊ त्याला. गिवन लाईन एल पॅरलल लाईन एम अँड लाईन एन इज ट्रान्सव्हर्सल, अँगल डी इज इक्वल टू अँगल बी. यू हॅव टू शो. पाहता अँगल डी प्लस सी 180. परत डी आणि सी हे 180 का? अँगल्स इन लिनियर पेअर. त्यानंतर सी प्लस बी सुद्धा किती येईल 180. इंटिरियर अँगल टेस्ट. इथं फर्स्ट अँड सेकंड वरून आपल्याला असं म्हणता येईल राईट हँड साईड सारखी म्हणजे लेफ्ट हँड साईड सारखे असणारे. अँगल डी प्लस अँगल सी इज इक्वल टू अँगल बी प्लस अँगल सी. दोन्हीकडचे कॅन्सल केले अँगल सी तर अँगल डी इज इक्वल टू अँगल बी असं म्हणता येईल. पाहता ही अत्यंत महत्वाची थेरम आहेत. ही थेरम लिहून घ्या, चांगले अभ्यासा आणि लिहून पाठ करा. ही उद्यापासून मी आता पुढचा एक्सरसाइज आहे याच्यावर आधारित तो सुरू करेन. टिल देन टेक केअर अँड गुड बाय. हॅव अ नाईस डे.